नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रातील वारकरी आणि भाविक जे श्रद्धेने आणि विठ्ठुरायाला समर्पित म्हणून एकादशी करतात, त्यातलीच परवा आषाढी एकादशी आहे. आपण आषाढी एकादशीला म्हणा किंवा एरवी उपवासाला नेहमी तिखट पदार्थ बनवतो. परंतु तुम्ही उपवासाची कतली किंवा बर्फी बनवलेली आहे का? चला तर मग आज मी तुमच्याशी वरईची कतली किंवा बर्फी ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम ही जी काळी वाटी आहे त्या वाटीने एक वाटी वरई स्वच्छ निवडून धुवून मिक्सरला थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ज्या वाटीने वरई घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी दूध आणि 1.5 वाटी साखर कढईमध्ये घालून घ्यायची आहे. नंतर ही वरईची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे. वरईची पेस्ट घालून झाली की नंतर एक मोठा चमचा तुपाचा यामध्ये घालून छान ढवळून घ्यायचा आहे. आधीच मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर गॅस सुरू करून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्स होण्याच्या आधी त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे किसलेलं, आणि छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेलचीची पावडरसुद्धा घालू शकता. जायफळ किसून घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून नंतर आपल्याला जे हवे असतील तेवढे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मी इथे फक्त बदामच कापून घातलेले आहेत. आणि नंतर एका ताटाला तुपाचा हात लावून हे मिश्रण त्या ताटामध्ये छान पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही जर या रेसिपीचं साहित्य घेतलं ना तर अगदी 5 ते 7 मिनिटे हिला बनवायला लागतात, परंतु फक्त थंड होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो आणि थंड झाल्याशिवाय या बर्फीच्या वड्या चांगल्या पडत नाहीत. आता इथे 30 ते 40 मिनिटे थंड झाल्यानंतर मी या वड्या पाडून घेत आहे. ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढी चवीला सुद्धा छान लागते, म्हणजेच अगदी बर्फीसारखी लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. दिसायला तर अगदी काजू कतलीसारखी वरईची कतली झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.